नमस्कार. तर लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. कला आणि अद्वैत पूजेच्या घरी आलेल्या असतात. कला मावशीला अद्वैत आणि स्वतःची ओळख करून देते. तेव्हा ती मावशी उठते आणि बोलते की बरं झालं तुम्ही आलात. माझ्याकडे कोणाचाच नंबर नव्हता. मी खूप लोकांना फोन करायचा प्रयत्न केला. 2 दिवसापूर्वी पूजा ऑफिसला जायला निघाले, पण अजून घरी ती आलीच नाही. हे ऐकून कला आणि अद्वैतला खूप मोठा धक्का बसतो. दुसरीकडे पूजा फोन करत असते तेव्हा तिथे राहुलचे गुंड बोलतात की ही इथे कशी काय आली. तिच्या हातातून फोन खेचून घेतात आणि स्वतःजवळ ठेवतात. तर दुसरीकडे मावशी बोलते की मी खूप जणांना फोन करण्याचा प्रयत्न केला. माझी अवस्था ही अशी, मी उठू शकत नाही खाटेवरून, कसं बस तरी निभवते. पूजा सगळं करते माझं, पण 2 दिवस झाले माझी पोर मला दिसत नाही. मावशी रडूनच बोलते की आपण पोलिसात जाऊया का. पण मी कशी जाऊ पोलीस स्टेशनमध्ये. तर कला तिला धीर देते आणि बोलते की मावशी जरा शांत व्हा, सांभाळा स्वतःला, प्लीज मावशी. मावशी बोलते की काही झालं तरी माझी पूजा मला न सांगता अशी कुठे जात नाही. अद्वैत बोलतो की मावशी शांत व्हा, मला सांगा तिची कोण मैत्रीण आहे का. मावशी बोलते की नाही हो, पूजाची अशी कुठलीच मैत्रीण नाही आहे जिच्याकडे ती 2 दिवस जाऊन राहील. ऑफिसमध्ये असताना सुद्धा फोन करून ती माझी चौकशी करते, पण 2 दिवस झाले तिने एकही फोन केलेला नाही. कला बोलते की तुम्ही शांत व्हा, आम्ही बघतो काय करतो ते. कला अद्वैतला बोलते की चांदेकर, आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये जायला हवं, लवकरात लवकर. मला पूजेची खूप काळजी वाटते रे. अद्वैत बोलतो की यस यू आर राईट. अद्वैत बोलतो की मावशी तुम्ही काही काळजी करू नका, पूजाला सोडवण्याचा प्रयत्न करतो. ती सापडली तर लगेच तुम्हाला कळवतो. तोपर्यंत हे माझं कार्ड आहे, काही लागलं तर मला कॉल करा. कला बोलते की मावशी काळजी घ्या, येतो. आणि तिथून दोघेजण पोलीस स्टेशनला जायला निघतात. तर दुसरीकडे राहुल गोडाऊन मध्ये आलेला असतो. तेव्हा तो गुंडाच्या कानाखाली मारतो आणि बोलतो की तिने तिचा फोन मिळवला आणि आमच्या घरी लावला, तर तुम्ही झोपा काढत होता काय. राहुल पूजाकडे जातो आणि बोलतो की मी तुला मागच्या वेळेस सांगितलं होतं ना, शहाणपणा करायचा नाही, तरी सुद्धा तू केला. यावेळेस माफ करतो तुला, पण एक लक्षात ठेव, पुढे जर असं काही केलं तर तू तुझ्या आईचा चेहरा पण बघू शकणार नाही. दुसरीकडे अद्वैत आणि कला पोलीस स्टेशनमध्ये येतात. अद्वैत बोलतो की आमच्या ऑफिसमध्ये एक एम्प्लॉई आहे, तिचं नाव पूजा आहे. गेले 2 दिवस झाले ती मिसिंग आहे. तिला शोधण्याचा काहीतरी प्रयत्न करा हवं, तर मिसिंग कंप्लेंट फाईल करून घ्या. पण आम्हाला काळजी वाटते ती सेव्ह आहे की नाही. पोलीस बोलतो की हे बघा चांदेकर, तुम्ही काळजी करू नका, लवकरात लवकर त्या मुलीचा शोध घेऊ. तुमच्याकडे लेटेस्ट इन्फॉर्मेशन आहे का. कला बोलते की तिचा आम्हाला फोन आला होता, तिच्या नंबरने आपण तिला ट्रॅक करू शकतो का. पोलीस बोलतो की करू शकतो ना. तुम्ही एक काम करा, तिला कॉल करा, जर तिचा फोन ऑन असेल तिला ट्रेस करणं सोपं जाईल. तेव्हा कला पूजाला फोन करते. कला त्या पोलिसांना बोलते की साहेब तिचा फोन लागत नाही आहे. तर दुसरीकडे राहुल तिचा फोन स्विच ऑफ करतो आणि सिम कार्ड काढून तो जाळून टाकतो. दुसरीकडे कला बोलते की मला असं वाटतंय नक्की पूजा कुठल्या तरी अडचणीत आहे. कला मनात बोलते की हे सगळेजण कोण करते ते मला शोधून काढावंच लागेल. आता दुसरीकडे राहुल बोलतो की कला खरे, आता सगळे पुरावे मिटवले आहेत, आता कसं काय शोधशील पूजाला. तर दुसरीकडे कला आणि अद्वैत घरी आलेले असतात. तेव्हा कला अद्वैतला बोलते की चांदेकर, पूजाच्या बाबतीत नक्की काहीतरी गडबड सुरू आहे, तुला काय वाटतं. अद्वैत बोलतो की बरोबर आहे, 2 दिवसापासून ती मिसिंग आहे. तुला कॉल करण्याचा प्रयत्न करते, पण काय बोलणंच होत नाही आहे. मला असं वाटतं 100% काहीतरी गडबड आहे. कला बोलते हो ना, आणि ती फ्रेश व्हायला जाते. तेव्हा चेहरा धुताना तिच्या अंगावरती सगळं पाणी उडतं. तेव्हा ती ओरडून चांदेकर. तेव्हा अद्वैत बोलतो की बेशुद्ध झाली आहेस का. यावर कला बोलते की बेशुद्ध झाली असती तर तुझ्याशी बोलली असती का. अद्वैत बोलतो की हा काय प्रॉब्लेम असू शकतो का. खरे पहिलं दार उघड, मला बघू दे काय झालं आहे ते. आणि कला दार उघडते तेव्हा ती पूर्ण भिजलेली असते. तेव्हा अद्वैत तिला पाहतच राहतो. कला बोलते की बघितलं, आता जा मला टॉवेल दे. अद्वैत धडपडत धडपडत टॉवेल आणायला जातो. कला बोलते की उजव्या बाजूला आहे, पण अद्वैतचे लक्ष तिच्याकडून हटतच नाही. कला बोलते की चांदेकर चांदेकर टॉवेल दे ना. हे बघ, मी तिथून येऊन मी घेऊ शकते टॉवेल, पण मी तिथे आले तर फ्लोअर ओलं होईल आणि तू बोंबलत बसशील माझ्या नावाने. अरे चांदेकर, मला थंडी वाजते, लवकर दे. अद्वैत तिला बघता बघता सगळे कपडे खाली पाडतो.
कला स्वतःच टॉवेल घेते आणि केस पुसायला लागते तेव्हा अद्वैत परत तिला पाहतच राहतो आणि बोलतो की पण हे झालं कसं. त्यावर कला बोलते की मी हात पाय धुवत होते, विचार केला तिथे चेहरा धुवावा कशाला, बेसिंग पशीच जायचं म्हणून चेहऱ्याला साबण लावला, पण साबण डोळ्यात गेला म्हणून पटकन चालू करायला गेला तर शॉवर सुरू झाला आणि मग काय सगळं पाणी अंगावर, पूर्ण भिजले मी. अद्वैत तिला पाहतच बोलतो की नाईस. कला बोलते की काय, आणि त्याच्या जवळ येते आणि बोलते की माझ्या कपड्याचं राहू दे, तू बाहेर जा, मला साडी चेंज करायची आहे. तेव्हा तो जायला निघतो तर कलाचा पाय घसरतो आणि ती त्याच्या अंगावर पडते. अद्वैत बोलतो की बघितलं, माझ्याशिवाय तुझं पानही हालत नाही, आता मी नसतो तर पडली असती खाली पूर्ण, आणि त्याला ढकलून ती बाहेर काढते. कला दरवाजा लावून खूप खुश होते. यानंतर दुसरीकडे राहुल बनेरला फोन करतो आणि बोलतो की काय लक्षात आहे ना, बघा 15 दिवसाच्या आत आम्ही तुम्हाला जेलच्या बाहेर काढलं, तुमचा बसवलेला धंदा आम्ही जागेवर आणला, आम्ही आमचा दिलेला शब्द पाळलेला आहे, आता वेळ आहे तुम्ही तुमचा दिलेला शब्द पाळायची. बनेर बोलतो की चांदेकर साहेब तुम्ही फक्त बोला काय करायचं ते. राहुल बोलतो की असं काय करताय, जरा कोल्हापुरात बघा, छान वातावरण आहे, सगळीकडे पाऊस पडतोय, मग अशी ओली पार्टी झाली पाहिजे ना. बनेर बोलतो की तुम्ही फक्त वेळ आणि तारीख सांगा, तुम्ही सांगाल ते करूया. राहुल बोलतो की करूया नाही, करायचीच, आपण आपली पार्टी आज रात्री करायची. बनेर बोलतो की एक काम करा, तुम्ही माझ्या वर्कशॉपच्या बंगल्यावर या, सगळी तयारी करून ठेवतो, आणि गौरव साहेबांना तुम्ही सांगतायत की मी आमंत्रण देऊ. राहुल बोलतो की गौरवशी मी बोलतो, चला भेटूया, आणि फोन ठेवून देतो. तर दुसरीकडे रात्री सगळेजण जेवायला बसतात तेव्हा आबा कलाला बोलतात की आपल्या त्या ऑफिस मधल्या पूजेचं काय झालं, तुमचं बोलणं झालं का तिच्याशी. कला बोलते की आम्ही गेलो होतो तिच्या घरी पण तिची भेट नाही झाली, त्यामुळे आम्ही पोलीस कंप्लेंट करून आलो आहे, आता पुढे पोलीसच बघतील काय करायचं ते. आणि आबा मान हलवतात. रोहिणी मनात बोलते की बापरे पोलीस, या राहुल ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये काही ना काहीतरी गडबड करतोच, यावेळी काही गोंधळ नाही घातला म्हणजे मिळवलं. ही कला विचित्र बाई आहे, हा धून मागे लागली आहे माझ्या राहुलच्या. कला रोहिणीला विचारते की राहुल कुठे गेला आहे. तेव्हा रोहिणी बोलते की त्याची पार्टी आहे, तो आज उशिरा येणार आहे. अद्वैतला पोलिसांचा फोन येतो. अद्वैत पोलिसांना बोलतो की हा बोला. तेव्हा पोलीस बोलतो की मिस्टर चांदेकर, हिरे प्रकरणातल्या गुन्हेगाराला जामीन मिळाला आहे. घरातल्या सर्वांना हे ऐकून धक्का बसतो. अद्वैत बोलतो की कोणी दिला जामीन. पोलीस बोलतो की त्यांचाच एक माणूस आहे, त्याने दिला आहे. अद्वैत बोलतो की ठीक आहे आणि फोन ठेवून देतो. आबा अद्वैतला बोलतो की हे कसं झालं असं. अद्वैत बोलतो की मला नाही माहिती. कला मनात विचार करते की या सगळ्या मागे नक्की राहुलचाच हात असणार, इतक्या लवकर इतक्या मोठ्या गुन्ह्याला जामीन मिळणं शक्यच नाही. राहुल आणि तो वेंडर याचं काहीतरी मिनी भगत असल्याशिवाय हे होणारच नाही. या पार्टीचा आणि जामिनीचा काहीतरी संबंध असणार, पण हे सिद्ध कसं करू. तर दुसरीकडे आपण पाहतो की राहुल, गौरव आणि तो वेंडर पार्टी करत असतात, तर तिथून गौरवच्या ऑफिस मधले जयंत काका जात असतात. तेव्हा ते वाकून बघतात आणि मनात बोलतो की हा तर अद्वैत चांदेकराचा भाऊ आहे, आणि हा गौरव बरोबर काय करत आहे, हे तर विरोधातले आहे एकमेकांचा, आणि हाही मिळाला आहे का या भानगडीत. तेव्हा जयंत काका कलाला फोन करतात, पण ती झोपली असल्यामुळे फोन उचलत नाही. तरी जयंत काका सारखे सारखे फोन ट्राय करत असतात. कलाला तहान लागली असते तेव्हा ती उठते आणि फोन चेक करते आणि बोलते की अरे बापरे, जयंत काकाचे एवढे मिस कॉल आले. तेव्हा कला जयंत काकाला फोन करते आणि बोलते की काका, तुम्ही इतक्या उशिरा फोन का करत होता, सगळे ठीक आहे ना. तेव्हा जयंत काका बोलतात की मला तुला काहीतरी महत्वाची गोष्ट सांगायची आहे, म्हणून मी तुझ्या घराजवळ आलोय, येतेस का जरा खाली. कला बोलते की हो ठीक आहे, मी येते खाली, आणि फोन ठेवून देते. जयंत काकाला खाली भेटते आणि बोलते की काका काय झालं. जयंत काका बोलतो की वर्कशॉप वरती भयंकर गोष्टी चालल्या आहेत. कला बोलते की म्हणजे. त्या जयंत काकाने जे काही बघितलं असतं तो तिला सगळं सांगतो. तेव्हा कला बोलते की थँक्यू, तुम्ही मला आता सांगितलं ते, आता मी जाऊन त्यांना रंगे हात पकडते. तेव्हा जयंत काका बोलतात की तू एकटी जाऊ नकोस, ती लोक काही बरी नाही आहेत. कला बोलते की माझ्याकडे आता दुसरा पर्याय नाही आहे काका, मी जर आता तिथे गेले नाही ना, माझ्या हातातून सगळे पुरावे निसटतील, मला तिथे जावंच लागेल. आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.